राधे राधे. कशात सगळे? संध्याकाळची दिवाबत्ती झाली, कामं वगैरे आवरले की लगेच 6 वाजले की स्वयंपाकाला तयारी सुरू झाली. किचन माझं आतुरतेनं वाट बघतं. त्यांनाही भेटली नाही तर मलाही अजिबात करमत नाही. 2-3 तासाचा ब्रेक झाल्यानंतर लगेच त्यांना भेटायला आली मी. सोमवार उपास दुपारीच सोडला होता. संध्याकाळी उसळ करण्याचा बेत होता. मस्तपैकी साबुदाणा वगैरे मस्त मुरला होता आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे काढून घेतलं. ज्यांना उपवास आहे त्यांच्यासाठी करायचं ठरवलं होतं. तुरीच्या दाण्याची चटणी. छानपैकी लसण आणि हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या होत्या. त्यामध्ये टाकायसाठी कांद्याची पात आणि सांबार बारीक चिरून घेतला होता. सगळ्या बाकीच्या गोष्टीची तयारी करून ठेवली की स्वयंपाक पटापट होतो आणि कधी झाला हे माहितीही पडत नाही. आणि मेन म्हणजे आपला वेळही वाचतो. ते झाले की लगेच दूध आलं होतं. दूध गरम करायला ठेवलं. दूध गरम होते तोपर्यंत म्हटलं छानपैकी खलबत्त्यात वाटून घेऊ. आई गावाकडे लहानपणी आम्ही असताना खलबत्त्यामध्ये वाटून चटणी करायची. खरंच खूप छान लागायची. आता आहोंनाही असं पारंपरिक पद्धतीने कोणतेही पदार्थ केले की खूप आवडीने खातात. त्यांना आवडतं म्हणून छानपैकी खलबत्त्यामध्ये चटणी वाटून घेतली. पण त्यांना फोन करून विचारलं कधी येतात आणि लगेच फोनवर सांगितलं की मला ऑफिसमधून यायला वेळ होणार आहे. मग काय आता स्वयंपाक करून घेते. म्हटलं काय थंडीच्या दिवसात खूप थंडी वाटत आहे आणि जास्त वेळ वाट बघायलाही काय सांगता येतं. त्यांना 1 घंटा म्हणजे माणसांचा 2 घंटे सहज लागतात. चटणी वगैरे छान झाली होती. सांबार वगैरे कांद्याची पात परत चांगली तेलामध्ये होऊ दिली की लगेच दाण्याचीच कुटही टाकून घेतली. पाहू शकता खूप छान चटणी दिसत होती. वासही खूप छान होता. लगेच उसळ वगैरे करून घेतली. उसळ वगैरे झाली की लगेच म्हटलं आता पोळ्या वगैरे करून घेते. चिराचिरी करून घेतली की स्वयंपाक फोडणी वगैरे द्यायला पटापट वेळ लागत आणि होऊन जातं. पोळ्या वगैरे करून घेतल्या की लगेच माझ्या बाईची तब्येत, छोट्या बाईची तब्येत बरी नव्हती. कामं वगैरे आवरून घेऊ म्हटलं आणि तिलाही थंडीचं बाहेर न फिरू देता जवळ घेऊन बसू. पण करणार काय? गॅसवरचं आवरणं झालं की माझी बाई लगेच तिचं तापानं अंग खूप भरून आलं होतं आणि एकदम चिंबून बसली होती. लेकरांची तब्येत बरी नसली की आईचं मन घरामध्ये अजिबात लागत नाही. कारण घरामध्ये एकदम शांतता पसरते. बाईची आजी तिला एकदम शांत जवळ घेऊन बसली होती. तर आजीलाही अजिबात करमत नाही की माझी रालूबाई रोज मस्त्या करणारी आज शांतपणे. दोन्ही नात्या मस्त आजीच्या मांडीवर येऊन बसल्या आणि आजीसोबत गप्पा गोष्टी करत होत्या. असा होता संध्याकाळचा रुटीन. सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा बाय.